स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस। आपल्या आयडिया ऑफ इंडियाद्वारे स्वतंत्र भारताच्या प्रगतीचा पाया रचणारे जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत। त्यांच्या लहान मुलांवरच्या प्रेमामुळे त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा होतोच, पण त्यांनी देशासाठी केलेलं रक्ताचं पाणी हे भाजपाने कितीही खोटा नॅरेटिव्ह सेट केला तरी देश विसरणार नाही। भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशावर 400 कोटींचं कर्ज होतं। एकही देश आपल्याला कर्ज द्यायला तयार नव्हतं। देशाकडे स्वतःचं काहीही नव्हतं। अशा परिस्थितीत नेहरू देशाचे पंतप्रधान झाले। त्यांनी पंचवार्षिक योजना सुरू करून देशाच्या प्रगतीचा पाया रचला। वेगवेगळ्या संस्थांची स्थापना केली। त्यांच्या सगळ्या कार्यांची गोड फळं आजही आपण चाखतो आहोत। पुढच्या पिढ्याही ती चाखणार आहेत। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची कॉपी करावीशी वाटते। नेहरूंनी परिधान केलेलं नेहरू जॅकेट त्यांनी आपल्या पोशाखाचा भाग बनवलं। दुसरीकडे त्यांच्याबद्दल आणि काँग्रेसबद्दल भाजपाचा दुष्प्रचार सुरूच असतो। नेहरूंनी काँग्रेसच्या नेत्यांना स्थापन केलेल्या संस्था एकामागून एक विकत चाललेल्या भाजपाला त्यांचं हे योगदानही नाकारायचंच आहे, पण देश त्यांना हे नाकारू देत नाही। संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता ही भारतीय राजकारणाचा मूळ गाभा असलेली मूल्य नेहरूंनी रुजवलेली आहेत। भाजपा आणि मोदींनी कितीही आटापिटा केला तरी ती उखडून टाकता येणार नाहीत। जवाहरलाल नेहरूंचं नाव भारताच्या इतिहासातून पुसण्याचं, त्यांच्याबद्दल खोटा प्रचार करून बदनामी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी इतिहासात ते सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलंय। ते पुसणं कोणालाही जमणार नाही।